नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता ना सकाळच्या 6:30 वाजले ते आणि आम्ही ना शानाचा गाडा टाकायला चाललोय. तर गाडा इथं घेऊन आलोय आणि शानाच्या पाट्या टाकायचे ते, कारण सगळ्या शानाच्या पाट्यानं गज भरले ते. आणि मला पण 7 वाजता बेसबॉल खेळायला जायचं आमच्या कॉलेजच्या ग्राउंडवरती, त्यामुळे ना शानाच्या पाट्या टाकून यायचे ते. तर आता पटकन भरून घेतो आणि पटकन टाकून येतो. तर मी ना शानाचा गाडा घेऊन आलोय बरं का ढिगाऱ्यापाशी. आता पटकन शेणाच्या पाड्या टाकून घेतो आणि पटकन जाऊन उरकतो आता. बऱ्यापैकी तर सगळं आवरून झालंय. तर ही एक बॅग न्यायची मला आणि आता बाहेर एक आवरून टाकली मी, आणि ही एक बॅग न्यायची. ह्या 2 बॅगे न्यायच्यात, कारण मी आता काय करणार आहे माहिती आहे का, म्हणजे बेसबॉल खेळून का नाही डायरेक्ट कॉलेजवर जाणार आहे. म्हणजे 7 ते 9 बेसबॉल आणि 9 ते 4 मग कॉलेज, असं नियोजन चाललंय माझं. तर आता उरकून झालंय, तर आता निघायच्या गतीला आवले मी आईला. काय एक काम चांगलं करायला गेलो की ती चांगलं काम होतच नाही. झालं बंद पण तुटला. ह्यात तर मेन सगळं सामान आहे, कारण ह्यात काय काय तुम्हाला दाखवू का. ह्यात माझं बेसबॉल आहे, म्हणजे बेसबॉलचा ग्लोज आहेत. ही एक बेसबॉलचा ग्लोज आहे आणि ही एक आहे. पण माझा ही बॉल आहे, सॉरी ही ग्लोज आहे माझा, आणि ही सिंथेटिक बॉल. तर चला अशीच बॅग न्यावं लागेल आता अडकून एका खांद्याने. उरकतो आता परदेशने, लय उशीर झाला आहे, कारण 7ला तर तिथं पोहोचायचं आहे आणि मला इथनं जायला कमीत कमी 25 मिनटं तर लागतात. आता 6:30 वाजून गेलेत. तर आता ना माझ्याकडे सध्याला एवढं सामान आहे बरं का. तर उद्यापासून आता क्रिकेटचं किट ॲड होणार आहे. मग 2 बॅगी, एक क्रिकेटचं किट, 2 शर्ट म्हणते, 2 बुटं. कपडे तर ह्यात घेतले ती, ह्यात कॉलेजची घेतली ती, ह्यात स्पोर्ट्सची घेतली ती, परत बुटं येते. आणि विषय कसा होणार आहे, मग सकाळी बेसबॉल, परत 9 ते 4 कॉलेज, आणि परत 4 ते 6 क्रिकेटची प्रॅक्टिस होणार आहे. मग 7 वाजता घरी यायचं. आणि आज ना मी ॲक्टिवा घेऊन जाणार आहे, कारण ॲक्टिवा आज मोकळी, आणि ॲक्टिवावर जायला परवडतं, कारण गाडीवर ना 2-2 बॅग न्यायचे म्हणलेले अवघड होतं. तर चला आता उशीर झाला आहे मला, तर निघतो आता मी. तर माझा ना स्पोर्ट्सचा बूट घालून झाला बरं का, बॅग पण घेतली, ही पण बॅग घेतली, आणि आता निघतो आता. आधीच 15 मिनटं लेट झालो आहे. तर ही ना आमचं ग्राउंड आहे बरं का, आणि इथं आमची प्रॅक्टिस आहे. आणि ही बेसबॉलचं किट आहे, ही बेसबॉलचं ग्लोव्ज, ही माझ्या बॅग आहे. आणि आता प्रॅक्टिस करायची आमची ना. आता बेसबॉलची प्रॅक्टिस संपली बरं का, आणि आता मी माझ्या मित्रांच्या रूमवर चाललो आहे, कारण तिथंच आता कपडे बदलायचे आहेत आणि तिथनं परत कॉलेजला जायचं आहे. कॉलेजला जायला ना लय लेट झाले बरं का, आता पटकन उरकून निघावं लागेल. तर ही ना मित्राची रूम आहे बरं का, आणि इथं मला कपडे बदलायचे आहेत, आणि इथं माझी बॅग आहे त्या. तर माझं ना आता सगळं उरकलं बरं का, आणि मी आता निघावले आता कॉलेजवरती, कारण आता 9 वाजले ते. तर चला, तर आता ना आमचं कॉलेज संपलंय बरं का, आणि आता आम्ही परत क्रिकेटच्या प्रॅक्टिसला चाललोय. तर इथं कपडे काढून ठेवलेत मित्राच्या रूमवरती, आणि माझा मित्र चैत्या किती उशीर होते का आपल्याला, आणि प्रॅक्टिस तर करायचं मन नाही, पण करावं तर लागेल. आता सकाळी डायरेक्ट बेसबॉलला गेलो, परत बेसबॉलवरनं कॉलेजवर गेलो, आता कॉलेजवरनं परत क्रिकेटला. स्ट्रगल. तर आता ना आमची प्रॅक्टिस संपली बरं का, आणि आता मी घरी चाललोय, आणि हे आमचा हायवेचा रोड आहे. तर आता घरी चाललोय, म्हणजे किती 4 ते 6 प्रॅक्टिस केली आणि लय कंटाळा पण आलाय. तर चला आता जातो घरी.
तर आता ना मी घरी आलो बरं का, आणि आता मला लय कंटाळा आला आहे आणि मला झोप पण लागली आणि मला व्लॉग एडिट पण करायचा आहे आणि असाइनमेंट पण लिहायचं आहे. पण असाइनमेंट आता मी उद्या लिहितो. राहू द्या, राहिलं तर राहिलं, किती 1 2 3 4 5 6 मार्क जाते नाही, राहिलं तर राहिलं. पण आता ब्लॉग एडिट करतो आणि आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया. जरी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की ही ब्लॉग तुम्हाला आवडला आहे का नाही. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.